केंद्र सरकारच्या 2027 मधील जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या निर्णयाविरोधात आता भंडारा जिल्ह्यातून संघर्षाचे रणशिंग फुंकले गेले असून आमची जनगणना नाही तर आमचा हक्क नाही या गर्जनेने सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। या संदर्भात भंडारा येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासह विविध ओबीसी नेत्यांनी आंदोलनाची रणनीती जाहीर केली असून जनगणनेच्या प्रश्नावलीत अनुसूचित जाती आणि जमातींप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने हा समाजाची अचूक संख्या दडपण्याचा डाव असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे। या अन्यायाविरुद्ध 1 मार्च रोजी नागपूरच्या संविधान चौकातून आंदोलनाची ठिणगी पडणार असून त्यानंतर 21 मार्चपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात जनजागरण यात्रा काढून समाज बांधवांना जागृत केले जाईल। तर आंदोलनाचा मुख्य आणि निर्णायक टप्पा म्हणून 22 मार्च रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे। जातीनिहाय जनगणना राबवून लोकसंख्येनुसार वाटा मिळावा, जनगणनेत त्वरित ओबीसींचा रकाना समाविष्ट करावा आणि घटनात्मक आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या या ऐतिहासिक लढ्यात विदर्भातील सर्व संघटना, लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी समाज समन्वय समितीने केले आहे। लेकिन हमारे ऊपर भारत जब से स्वतंत्र हुआ है तब से हमारे ऊपर अन्याय होते आ रहा है। अभी सत्ता पक्ष ने, सरकार ने बोला है कि जाति की यहाँ जनगणना करेंगी, लेकिन प्रश्न ये है कि उन्होंने जो राजपत्र निकाला है उसमें ओबीसी का कॉलम ही नहीं है। अगर ओबीसी का कॉलम ही नहीं है तो फिर हमारे साथ अन्याय है, हमारी जनगणना ही नहीं होगी, हमारी गिनती नहीं होगी। और अगर हमारी गिनती नहीं होगी तो कहाँ से फिर जाति में जनगणना होगी और हमारे को न्याय कैसे मिलेगा? किसी भी चीज में संविधान के तहत यहाँ पे हमारा जो हक बनता है वो हक ही छीनने का काम है सरकार कर रही है। उसके लिए आने वाले समय में हम धीरे धीरे एक एक करके बंद मुट्ठी बन रही है और ये बंद मुट्ठी का आवाज तो सरकार को दिखेगा ही दिखेगा। वो चाहे संसद में हो वहां पे लड़ेंगे, चाहे असेंबली में वहां पे लड़ेंगे, या हर गांव में, हर जिले में हम लोग यहाँ पे लड़ने के लिए तैयार है और हम आने वाले समय में ये करके दिखाएंगे। आपण बहिष्कार हा पाठी लगाव मोहीम चालू केली होती 2020 मध्ये। त्याच्यामध्ये तुमच्याच सर्व पत्रकारांना आम्हाला त्या बहिष्काराला चांगलं समर्थन दिलं होतं आणि त्याची एक पावतीवरती पेपरमध्ये पण आहे बातमी, सर्व पेपरमध्ये बातमी। तर याच पद्धतीने आम्ही जर जनगणनेमध्ये कॉलम जर येणार नाही तर मग आम्ही याच प्रकारे आपल्या प्रत्येक ओबीसीच्या घरावर असं सकल मोर्चा म्हणून पाठी लावू का ओबीसीच्या कॉलम नाही तर जनगणनेमध्ये आमचा सहभाग नसेल सर्वांमध्ये ती होईल आणि त्या दृष्टिकोनातून तयारी आमची सुरू आहे। ही त्याचा पहिला टप्पा म्हणून 1-2 सभा आमच्या नागपूरला झाल्या, त्याचा एक भंडारा जिल्ह्यातला एक प्रकारचा टप्पा म्हणून आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये आपण बसलेले आहोत। तर प्रश्न क्रमांक त्या गॅझेटमध्ये तुम्ही बघाल की 12 मध्ये तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का असे प्रश्न विचारले जातील, परंतु तुम्ही ओबीसी आहात का हा प्रश्न ओबीसींना विचारला जाणार नाही। म्हणजे ओबीसीची इतर म्हणूनही नोंद केली जाणार आहे। अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसीची नोंद होणार नाही, त्यामुळे ओबीसीची एकूण संख्या आणि 33 प्रश्न संबंधित ओबीसींची काही माहिती कळणार नाही। म्हणजे ओबीसीची जेव्हा त्यांना माहितीच कळणार नाही तर ओबीसीची किंवा ज्याला आपण जातनिहाय म्हणतो स्पष्टपणे जातनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार किंवा जे सत्तारूढ आहेत त्यांनी सुद्धा आणि हे कबूल केलेलं होतं। दुसरी गोष्ट अशी की इथील जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक होते त्यांना सुद्धा एवढा आनंद झाला होता की इथे हा चांगल्या प्रकारे विजयोत्सव मानवला गेला। लोक पेढे वाटले, मिठाया वाटल्या, हारपुरे हे केले आणि सांगितलं गेलं की पहा आता आम्ही ओबीसीची जनगणना